ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहे. The person you are speaking with has put your call. गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर महादेव. फोन करा फोन. सुनील भाऊ एक एक लाईन कट करून पहा बरं, तसं नाही लक्षात येणार ते. लक्षात नाही राहिले ते सगळे 2-3 दिवस कट करून बघितलं मी, काय जमाना ते. हा का? तो आवाज सारखा येत नाही ना, त्याच्यामुळे काहीच मिळालं नाही खात. बर. चित्ती नाही ते जवळी असोनी काय, वत्स सांडी माये तिने न्याये. प्रीतीचा तो वायू गोड लागे मा, जरी जाय चित्त मिळवून या. तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न तिने नाये. प्रीतीचा तो वायू गोड लागे मात, जरी जाय चित्त मिळवून या. तुका म्हणे अवघे फिके भावावी. त्या अभंगातून महाराजांना भाव सांगायचा आहे. परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. महायोग पीठे तटे भीमरथां, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये. समागत तिष्ठान्तमनंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, दयाने सदा वासनामार्थ केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. चित्ती नाही ते जवळ असून काय, जे आपल्या चित्तात नाही ते रात्रंदिवस जरी जवळ असले तरी काही उपयोग नाही. परमार्थ हा चित्ताचा आहे, हा भावाचा आहे. ते महाराज म्हणले देववशी चित्ती त्याची घडवी. तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत आहात चित्तामध्ये पाहिजे. देव हा चित्तात पाहिजे. हृदयात तर सगळ्यांचेच आहे ना. हृदयात कोणाच्या नाही. सर्व घटी राम म्हणलंय ना. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा राम असता म्हणलंय. पण चित्तात नाही ना. गवळणींच्या चित्तात होता. चित्तात देववशी चित्ती त्याची घडावी संगती का म्हणलं. चित्तात येणं महत्वाचं आहे. महत्वाचा विषय देव चित्तात येणं गरजेचं आहे. आणि निर्मळ झाल्याशिवाय तसं येत नाही ना तो. जे जर एखादी वस्तू चित्तात नसली ना, मग ती आपल्या जवळ असून काय उपयोग आहे.
देव आपल्या जवळ असावा का चित्तात असावा? चित्तात पाहिजे. त्यांनी स्पष्ट म्हणलं ना, जयाचे चोखटे मानसी. ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं चित्त निर्मळ आहे, तिथं देव राहतो विशेष रूपाना. सामान्य रूपाना तर चौकडच आहे, त्याचं काय सामान्याचं प्रचितीला नाही येत. जी वस्तू आपल्या चित्तात नाही जवळ असली त्याचा उपयोग नाही ना. एखादे मोठे झालेले वासरू आहे आणि रात्रंदिवस गाईच्या जवळ आहे, त्याला काय उपयोग आहे का? मोठं वासरू आहे, त्याला प्यायला सोडलं तर पिऊन देईन का ती? नाही ना, चित्तात नाही ना तिच्यावाल्या. छोटं जे वासरू असतं ते गाईच्या चित्तात असतं म्हणून पिऊन देते ती. वासराच्या बी चित्तामध्ये गाय असते. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. चित्ती शब्द मागतो. तैसे मज येती सांभाळ. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. हे वस्तू चित्तात येणं महत्वाचं आहे. चित्तात नसली तर जवळ असून त्याचा काही उपयोग नाही, महाराज म्हणतात. मग गाईचा आणि वासराचा दृष्टांत दिलाय, पण मोठ्या वासराचा दिलाय. वत्स नाही, तिकडे वत्स म्हणलंय ना. का म्हणे वत्स म्हणजे कोणाला म्हणायचं? किती वर्षाच्या वासराला वत्स म्हणायचं? तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात किती? आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी बिल ऍप लॉग इन. एकदम जे छोटं वासरू असतं 2-4 दिवसात त्याला वत्स म्हणलंय. एकदम कोवळं. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. तसे संत आम्हाला सांभाळतात. चित्ताचा विषय सांगितला अभंगामध्ये का चित्तात असलं तर उपयोग आहे त्याच्यावाला जवळ असून. चित्तात नसलं तर काही उपयोग नाही. मग मोठ्या वासराचा आणि गाईचा दृष्टांत दिलाय. मग ती गाय जरी जवळ वासरू बांधले पण त्याला दूध पिऊन देत नाही ना. मोठ्या वासराला उंजडून देते ना गाय. आणि लहान वासरू असलं तर पाहिजे ती त्याला. म्हणजे काय, त्यांचं प्रेम भाव महत्वाचा आहे ना. प्रेम आहे लहान वासरा, मोठ्या वासरात प्रेम नाही ना. तुका म्हणे अवघे पिके भावावीन. सगळं ते काही भाव नसला, भाव नसला तर सगळं काय मग माती मोल आहे, त्यात काही किंमत नाही. तुका म्हणे अवघे पिके भावी बीन. मीठ नाही, अन्न तेने नाही. एखाद्या भारी स्वयंपाक केला, लय भारी, फक्त मीठ नाही घातलं, स्वयंपाक एक नंबर. सगळं घातलंय पार, जे नाही ते पार कोल्हापूर मसाला काय म्हणणार, फक्त मीठ नाही घातलं, जमन का? नाही ना. कसं ते परमार्थाचं, मग सगळा परमार्थाचा स्वयंपाक तयार आहे पण भाव नाही. प्रेमाविन भज नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचू नये. प्रेम म्हणजेच भाव. भाव नसला ना काही उपयोग नाही त्याचा. तस दोघांचे चित्त मिळालेले असून त्यापैकी
आणि जर चित्त मिळालेलं असलं, हम्म. एक दुसऱ्यापासून जरी दूर असला तरी त्याच्याकडून आलेला प्रेमपूर्वक वारा बरा लागतो. त्याची भाषा नाही बरे वाटते. आणि चित्त जर दोघांचं मिळालेलं असलं तर ती व्यक्ती लांब जरी असली हं? आणि तिचा फोन आल्यावर बरं वाटतं ना जरा मग. हा. तिकडून आलेला वारा सुद्धा बरावा लागतो म्हणले. हा. हे 13व्या अध्यायातलं पान आचार्य उपासना. हम्म. गुरुच्या घराकडून आलेला वारा, जी स्थिती सांगितली गुरु शिष्याची, कैये बिरडे पिठे कै तो स्वामी भेटे. चित्त एक झालेलं आहे ना. गुरु शिष्याचं चित्त एक झालं तर एकमेकाला कळत आहे. मग कोणाला काय लागत आहे. चित्त चैतन्याच्या गाठी. गुरुचं आणि शिष्याचं मन जर एक झालं ना, गुरुला काय लागते शिष्याला न सांगता कळत. हा. पती पत्नीचं जर चित्त एक झालं म्हणजे सम झालं, तर पतीला काय लागत आहे पतिव्रतेला कळतं. हा. दोन्ही चाक जर व्यवस्थित असली गाडीची तर, नाही तर मग जर काही आउट बिऊट असले एखादं चाक तर मग ती गाडी कशी चालती. गाडीचं म्हणतो मी, गाडीचं चाक जर एखादं आउट असलं तर गाडी कशी चालती. आउट तुम्हाला कळणार नाही. खूप आउट असलं निघत नाही. ती गाडी काही व्यवस्थित चालत नाही. तस दोघांचं चित्त. तुकामाई बसलेले होते एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरु चैतन्य तुकामाई. तुकामाई म्हणायची त्यांना श्रेमान सगळे. तुकामाई असे बसले होते एकदा. काही भक्त मंडळी दर्शनाला आले. त्यांनी असे लई भारी आंबे आणले आणि महाराजांपुढे ठेवायचे प्रसाद म्हणून. आता ते आंबे गोंदवलेकर महाराज असे बाजूला उभे होते. ते फक्त सेवा करत होते ना. आणि त्याच्यात एक आंबा महाराजांना लय आवडला. त्यांना असं वाटलं आंबा तुकामाईला चिरून द्यावा. पण ते बरेच लोक आले होते. मग त्यांनी बरेच आंबे आणले ना. त्यांच्या पुढे ठेवले का मग तुकामाई अशी एका बाजूला ठेवायची टोपली मध्ये. असं परत टोपलं भरलं एक. आणि मग बसले सगळे शांत. म्हणजे आता प्रसाद वाटावा लागतो सगळ्यांना. तुकामाईने बरोबर तोच आंबा काढला जो महाराजांना आवडला होता ना. एवढ्या आंब्यातून तोच काढला. म्हणले गणू याचा प्रसाद दे वाटून सगळ्यांना. त्यांनी मग कापला. पहिला तुकामाईला दिला आणि मग बाकीच्यांना दिला. मग हे तुकामाईला कसं काय कळालं. बोलणं तर काही झालं नाही ना. कसं काय कळालं मग. आता काही सांगून ऐकते नाही तो भाग वेगळा. आणि हे न सांगता भाषा कळती ही कशी. एक झाला ना चित्त. तसं महाराज म्हणते चित्त जर एक झालं मग ती व्यक्ती आपल्यापासून जरी लांब जरी असली ना, तिकडून नुसता वारा जरी आला वारा गोड लागतो. त्याचं भाषण गोड लागतं. तो बोललेलं गोड लागतं का. एक झालेलं आहे ना अंतकरण. त्यावेळेस अंतकरण एक होता ना त्यावेळेस ती वेगळी राहतच नाही. हे परमार्थामध्ये चित्ताला जास्त महत्व दिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरीविषयी चांगला भावच पाहिजे. जर तो नसेल
तर त्याचा सर्व परमार्थ फिका. ज्याप्रमाणे उत्तम अन्न आहे परंतु त्यात मीठ नाही, तर ती जशी फिके म्हणजे आळणी तद्वत देवाला काय लागत हो? भाव. प्रत्येक ठिकाणी भाव म्हणलंय ना. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. क्रोध धरून या वाचे ज्ञानेश्वरी म्हणलंय का? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी. स्वमुक्ती आपण सांगे तो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेची. भाव काही न लगे एक भावाची कारण. भाव महत्वाचा आहे परमात्मा. तस्मात भावाची प्रमाण न लागे द्यावे फारसे वित्त. झाले एक चित्त. झाले एक चित्त तरी ते बहु. चित्त एक झालं पाहिजे आपलं. चित्त महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणले चित्ती नाही ते जवळ असून काय. देवगण सर्वत्र भरलाय पण तो चित्तात पाहिजे. गवळणींच्या चित्तात होता ना. तो चित्तात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चित्त शांत होत नाही. तोपर्यंत चित्तात येत नाही तोपर्यंत चित्त स्थिर होत नाही. आणि त्या शुद्ध चित्तामध्ये मग तो आनंद प्राप्त होतो. चित्तात आल्यानंतर आनंद. कोणता आनंद आहे हा? ब्रह्मानंद आहे, आत्मानंद आहे, हा परमानंद आहे. हा चित्तात येणं म्हणजे देवाचं दर्शन आहे ना. देवाचं काय स्वरूप आहे? आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे ते समाचार साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी. विठ्ठल रूप पुराणाची वाढ कृती नेनती पा. ती आमची कुळदैवत पांडुरंग. म्हणून चित्ती नाही ते जवळ असून काय वत्सांडी माय ते न्याय. आणि जर चित्तात असलं तर मग तिचीच आठवण येते ना. ज्याच्या चित्तात नाम आहे त्याला काय आठवण? त्याच्या चित्तात नाम आहे त्याला काय आठवण? नामच आठवण. आणि ज्याच्या चित्तात नाम नाही मग तो त्रिवेणी संगमात असला तरी काही नाही म्हणले नाही का. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाम सोप्या भाषेत आपल्या चित्तामध्ये भगवंताचं नामस्मरण असावं नाही का. चित्ती नाही ते जवळ असून काय वत्स सांडी माय ते न्याय. आणि चित्त निर्मळ झाल्याशिवाय तो येत नाही. तो काय असा खराब चित्तामध्ये राहीन काय? नाही ना. आणि हे सगळं काय करता चाललं? चित्त निर्मळ व्हाया करताच चाललंय आपलं. ही सेवा चित्त निर्मळ होण्याची सेवा आहे. ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभात गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी कृपा दुखाला. चित्ताचा विषय फार महत्वाचा आहे. परमार्थ म्हणजे चित्त प्रधानी. चित्ती नाही ते जवळ असून काय वस्त सांडी माय ते न्याय. प्रीतीचा तो वायू गोड लागे मा तरी जाय चित्त मिळून या. तुका म्हणे अवघे फिके भावाविन. का म्हणे सगळं भावना असला तर काही उपयोग नाही. मग नुसता उपचार येतो नाही का. मीठ नाही अन्न त्याने नाही. परमार्थात काय व्यवहारात काय. प्रेम आहे तिथंच आपण थांबतो ना. पुढे गेलो समजा आपण पुढे थांबतो जिथं काहीतरी प्रेम आहे आपल्या जिव्हाळा तिथंच थांबतो ना पाहुण्याकड. गेल्या जर भांडी वाजायला लागली आपण थांबू तिथं.
नाही. धडाधड जर भांडे वाजायला लागले, हो ना म्हणतो मी आता येतो. हं? हं? समजून घ्यायचं त्यांना. समजून घ्यायचं आता आपण निघालेलं चांगलं नाही का. म्हणजे असं आहे ते. प्रेमाची शक्ती फार आहे. जगाचा मालक हा कळतोय प्रेमानं नाही का. आणि देवाला दुसरी भाषा कळत नाही. देवाला फक्त प्रेमाची भाषा कळत. देवाला तुमची लय विद्वान पंडितन हे अजिबात कळत नाही देवाला. तो लक्ष देत नाही तिकडे, पाहतच नाही. स्वाकार करू करू किती गेले बिचारे, पण तो कोणाच्या स्वप्नात नाही आला. आणि भोळ्याच्या स्वप्नात येतोय तो. शुद्ध भोळा म्हणजे शुद्ध, भोळा म्हणजे येडा नाही. भोळ्या शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केलंय, जो भोळा असतो तो योगभ्रष्ट असतो. या अशा पद्धतीनं अभंगाचा भाव महत्वाचा आहे. आणि तो भाव शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा केला गा, मुष्टी भर पोये घेऊन भेटीसाठी गेला सुदामा ब्राह्मण, दारिद्र्य पिढीला. पोहे तरी काय तांदूळ मागूनच आणले होते ना. तांदूळ तरी कुठं घरचे होते हो, उसने. त्याला बांधायला सोयवार फडकं नाही म्हणजे गरीबीला काही माप असन का. देवाला याची गरीबी कळत नाही का. देवाला कळते पण देव म्हणतो हा मागत नाही. मी द्यायला तयार, पण तो मागितले पाहिजे त्यांना. तू मागितल्याशिवाय देत नाही म्हणले. ज्या वेळेस तो मुष्टीवर पोहे घेऊन गेला, देवाना लगेच गाव सोनियाचा केला गा, उशीर न लागता गाव सोनियाचा केला गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. गणानी गोत्रद मग हसता मग, गेले याचे मनुष्यपण येणे सांडिये लाज. विनवितो शिंपी नामा संत चरणी चिरज. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. भाव परमार्थामध्ये भाव प्रधान म्हणून तुका म्हणे, अवघे पिके भावाविन मीठ नाही अन्न तेने न्याये. मीठ नसलं तर त्या जेवणाला जशी गोडी नाही, चव नाही, तसं परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. पुढचा अभंग आहे, काय काशी करीती गंगा, भितरी सांगा नाही तो. आधनी कुचर बाहेर तैसा, नाही रस्ता पाकाची. काय टिळे करीती माळा, भाव काळा नाही त्या. तुका म्हणे प्रेमाविना अवघा बोले भुंकेशीन. आता थोडं वरपंग भक्तीचं खंडन केलंय महाराजांनी याच्यामध्ये. बहिरंग भक्ती संतांना आवडतच नाही. तिला ठीक आहे, परंतु संतांना नाही आवडत. संतांचं कसं आहे, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केसे राजा कळो आले. थावरी चित्ता राखे पाया पाशी, सकळी वृत्तीशी अखंडी. नाममुखी संत संगती. तुका म्हणे नको वरपंग देवा. जर तुझे अंतःकरण शुद्ध नाही तर काशी आणि गंगा हे तुला काय करतील.
अंतःकरण शुद्ध नाही तर काशी आणि गंगा करीन काय म्हणले तुला? हं? नाही निर्मळ जीवन काय करीन साबण? गटरीचं पाणी लय भारी साबण दिले तुम्ही म्हणले दिवाळीचं धुणं आता काय करीन? गटरीचं पाणी असं निघत ना ते आपण शहरामध्ये हम्म. साबण किती भारी आणली काय करीन? नाही. नाही निर्मळ जीवन काय करील साबण? तस अंतःकरणामध्ये शुद्ध नाही तर काशी आणि गंगा काय करीन? हम्म. तिथे येत नाही ना त्याच्यावाली. ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे तो जर गेला ना काशीला, गंगेच्या स्नानाला गेला, पंढरपूरला गेला, चंद्रभागेला, त्याचं अंतःकरण लगेच द्रवतं ना तिथं त्या सगळं पाहून. हा. काय तिथलं वातावरण असतं ते पावित्र्य. आपल्या शास्त्रांना धर्माना गंगेला किती पवित्र पण दिलेलं आहे. नुसतं वाची म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती. आणि प्रत्यक्ष गंगेमध्ये स्नानाला गेलं काशीला, पंढरपूरला चंद्रभागेत गेलं तर लगेच अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण होती ना. हा. किती तापेला असला चंद्रभागेत आंघोळ केली का शांत प्रसन्न होतं एकदम. तो तीर्थाचा पावर आहे ना. हा. म्हणजे असं अंतःकरण निर्मळ नाही तो म्हणा काय पाणी हो किती गढूळ पाणी आहे. आणि हे गढूळ पाणी कुठे तीर्थ म्हणून घ्यायचे आणि आंघोळ करते का म्हणले तुम्ही? काय अंतःकरणामध्ये शुद्ध नाही. अंतःकरण शुद्ध नसलं ना. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन सर्व कोटी. वा वा. त्याला कुठं घेऊन जा मग तुम्ही? बद्रीनाथला न्या, केदारनाथला न्या, पुढं न्या त्रिभुवनामध्ये फार पुढं घेऊन जा. त्याला काही परिणाम होणार नाही. नर्मदेचा गोटा किती दिवस पाण्यात ठेवला म्हणून तो काय द्रवणार आहे का? तसं महाराजांना अंतःकरण शुद्धी लय महत्वाची परमार्थामध्ये. परमार्थामध्ये पहिली पायरी अंतःकरण शुद्धी. मल नावाचा दोष तसा जात नाही. अंतःकरण मळालेलं यावं ते धुवा लागन ना. हा. आता महिना सगळा धुण्यातच गेला ना. हा ना. मग घरात जर एवढं धुवून पार आजारी पडतात माणसं इतकं धुवा लागत आहे. ह्या अंतःकरणात भगवंताला ठेवायचं. ते अंतःकरण असं अशुद्ध चालेल का? धुवून पुसून चकाचक आणि मग त्या घरात आपण राहतोय दिवाळीला नाही का? आणि ज्या घरामध्ये ज्या मंदिरात देवाला ती प्राण प्रतिष्ठा करायची ते मंदिर मग कसं पाहिजे? जर तुझे अंतःकरण शुद्ध नाही तर काशी आणि गंगा काय करीन तुला? करीन काय ती? काय काही दोष जातात तीर्थाना. पण महाराज नामदेव महाराजांच्या प्रमाणे मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. काही पाप असे डेंजर असतात ते तीर्थाला जुमानीत नाही. आता काही लोक राहायला तीर्थात आहे ना. त्यांचा व्यवसाय तिथे आहे ना. त्यांच्यावर काही परिणाम ते तर लोबाडायलाच नाही गेले तिथे. मग वास्तव बोलायला काय अडचण नाही. वास्तव ती सांगायच्या इतकी दक्षिणा असली तर विधी होईन नाही तर जमणार नाही अजिबात. म्हणजे तिथं शुद्ध आहे का मग? नाही ना. तो एक व्यापार होतो, तो एक व्यवहार होतो परमार्थाचा. अन्यथा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र न खाती.
छत्रपतींचं पहा ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्त कसं आहे. रोज सज्जनगडावर सत्संग चालायचा. कधी कधी स्वामींना आठवण आली समर्थ रामदास स्वामींना, छत्रपतींना कळायचं आणि यायचे ते कधी मध्ये. मग इकडं स्वामी आले तरी सत्संग कीर्तन भजन पूजन असलं तर छत्रपती यायचे. त्या काळात काय फोन वगैरे नव्हतं, परंतु शिष्याला शुद्ध चित्त असलं तर महात्म्याच्या काय अंतःकरणात चाललंय कळतं. आणि मग यायचे बऱ्याच वेळा सत्संगाला. मग स्वामी थांबायचे, येऊ द्या म्हणायचे शिवबाला, मग आपण करू सुरू. बाकी ज्यांचे पोट दुखायचे मग आम्ही उशीर आल्यावर कुठं थांबते म्हणले, आता ते राजे म्हणले त्याच्यामुळं मग थांबते नाही का. पण मनातले मनात म्हणायचे. आता मनात जरी म्हणले पण साधूला कळालीच राहीन का. स्वामींना कळालं यांच्या पोटात दुखत आहे, छत्रपतींबद्दल हे काय करतात, द्वेष करतात. छत्रपतीचा अधिकार यांना वाटतं बा हा राजा आहे म्हणून महाराज थांबत आहेत बा, मोठा आहे म्हणून नाही का. एक दिवस मग सत्संग आले सगळे, म्हणले येऊ द्या शिवबाला. महाराज म्हणले आम्ही उशीर आलो, कुठं थांबते तुम्ही. हा कसले लाडका आहे तुमचा असं म्हणा. आणि मग एक दिवस महाराजांनी मग पाहू म्हणले, मग आता यांचा तरी भाव किती की नाही का, त्यांचं प्रेम काय. आणि महाराज लागेल लोळायला, मला पोट सूळ उठलाय म्हणले, आता मी काही वाचत नाही म्हणले, आता पुढचं पहा म्हणले तुम्ही व्यवस्थित, आता सांभाळा, आता मी टिकत नाही म्हणले. आता लोळायचे मोठमोठ्याला आरडायचे, किरकळायचे, पोट सूळ उठला म्हणले माझ्यावाला, आता मी जगत नाही आजारातून म्हणले. सगळे शिष्य आता लय शिष्य होते ना तिथं. असं कसं महाराज म्हणले, तुमच्याकरता आम्ही काही करू म्हणले ना, असं कसं सांगा फक्त तुम्ही कुठून औषध आणू, कोण वैद्य आणू, कोण डॉक्टर आणू म्हणले, काय तुम्ही फक्त सांगा म्हणले, ज्या पाहिजे ते तुमच्याकरता आम्ही फार जीव ओवळून टाकू म्हणले. नाही म्हणले मला हे सामान्य औषध चालणार नाही, मी आता जगत नाही आजारातून. नाही म्हणले. छत्रपती आपले शांत उभे होते बाजूला, ते काहीच बोलले नाही. कल्याण बाजूला उभा होते, पण बाकीचे शिष्य आपण श्रेष्ठ आहे ना, आपल्यालाही प्रेम आहे स्वामींवर, तुम्ही सांगावं म्हणले स्वामी आम्ही काही आणतो म्हणले औषधी. त्यांनी सांगितलं मला वाघिणीचं दूध आणलं ना तर मग आजार बरा होतोय म्हणले. आता वाघिणीचं दूध म्हणले सरकले ना माग, कोणीच वळवळ करीना, मग पुढं कोण पुढे येतोय. वाघिणीचं दूध आणायचंय, शेळीचं नाही. वाघिणीचं दूध आणायचंय, जिवंत वाघिणीचं दूध आणायचंय आणि स्वामींना द्यायचंय, मग त्यांचा तो रोग जाणार. मग एवढी म्हणत होते ना, तुम्ही काही सांगा आम्ही आणतो, जीव द्यायला तयार म्हणले आम्ही. आता कोणीच वळवळ करीना ना. छत्रपती आले, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही श्री दंडवत घातलं. स्वामी म्हणले घेऊन येतो म्हणजे मी वाघिणीचं दूध, काय हरकत नाही. नाही म्हणले शिवबा, अरे तू जाणं योग्य नाही म्हणले, तो ही अशा धर्मज्ञ राजाची गरज आहे म्हणली महाराष्ट्राला, त्या देशाला. माझ्यासारखा एक साधू गेला तर काय फरक पडतो, दुसरा साधू तयार होईल. तू काय जाऊ नको म्हणले, तुला तुझी गरज आहे म्हणली. नाही म्हणले स्वामी, संतांची सेवा, सद्गुरूंची सेवा, त्याच्याकरता संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविता झालो त्यांचा, ती माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ. निघाले ना ते, सोन्याचं भांड घेतलं तिथून, सोन्याचं पात्र घेतलं एक आणि निघाले स्वामी वाघिणीचं दूध आणायला. आपला विषय चित्त एक झालं तर कसं होतं पहा. गेले जंगलामध्ये एक जाळीच्या ठिकाणी, असं फार संध्याकाळ झाली, थकले फिरून फिरून दिवसभर. आणि मग तिकडं महाराजांना असे छोटे छोटे बछडे दिसले वाघाचे.
हं. महाराजांच्या लक्षात आलं इथं नक्की वाघिणी म्हणली. ज्यार्थी पिल्ल आहे त्यार्थी वावी. वाघिणी येत असते संध्याकाळी बरोबर. सूर्य नारायण असताना जायची वेळ, किरण पडलेले आणि वाघीण बरोबर आली तिथे पिल्ल होती तिथं. आणि महाराजांना पायद्यावर तर ती डरकाळ्याच फोडायला लागली ना पिल्ल असल्यामुळं. हा. तेवतळी ती तिथे उली पिल्ल. महाराज तिथं उभे ना तांबे घेऊन. हं. आणि ती येशील हे झाली ती वाघीण पार. पहा चित्त शुद्ध चित्ताचा काय परिणाम. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र न खाती. महाराजांचं प्रमाणे छत्रपतींचं चित्त शुद्ध येणं एकदम. हा. आणि निष्ठा आहे श्री गुरु सारी कास सापाठी राखा. छत्रपतीने हात जोडले आणि अमृतवृष्टीनं त्याच्या डोळ्याकडे पाहतात वाघिणीचा. शक्तिपात. सारखी भीती नाही, चिंता नाही, काळजी नाही, एकदम शांत आहे. सद्गुरूंचं स्मरण करता. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरु कृपा. आणि सारखं त्या वाघिणीच्या डोळ्यामध्ये पाहतात. असं तेज, यांचं तेज आणि तिचं तेज ज्यावेळेस एक होतंय ना, वाघीण हळूहळू शांत होती, एकदम शांत होती. आणि हात जोडले आणि एकदम करुणे ना, आई माझ्या गुरुला दूध पाहिजे म्हणले, थोडं दूध पाहिजे, मी तुझ्या पिलांना काही करत नाही म्हणले. निर्वैरम लक्षण सांगितलं ना. मुनीम शांतम ते लक्षण सांगितले साधूचे. वैर नाही ना तिथं, वैर भाव विसरले. वैर कुठे आता, भीती. वैर नाही तर भीती नाही. म्हणजे शुद्ध चित्ताचा परिणाम, शांत झाली ना ती वाघीण. आणि बछडे आले, लागल्या ना धारा गळायला दुधाच्या. शांत उभी आहे. वाघिणीच्या डोळ्यातून अशा धारा चालल्या. आणि मग गेले छत्रपती. आणि दूध का असं चालूच होतं, गळतच होतं ना. आंब्या लावला, दूध घेतलं आणि परत वाघिणीला साष्टांग दंडोत केला आणि निघाले. आले, घ्या म्हणले स्वामी. मग बाकीच्यांना कळालं आपण जे स्वामींबद्दल द्वेष करत होतो, हे करत होतो अंतःकरणामध्ये, आता स्वामी छत्रपतींचा अधिकार कळाला ना बाकीच्यांना. स्वामींना यांच्या अंतःकरणातलं काढून टाकायचं होतं, त्यांना काय नव्हतं लागत. हे का घडलं, चित्त एक ज्या वेळेस होता ना, ज्यावेळेस चित्त दोघांचं एक होतं ना, त्यावेळेस वैरभाव विसरला जातो. तिथं काहीच नाही राहत, एक होता, अवघा रंग एक झाला. हा परिणाम आहे शुद्ध चित्ताचा. म्हणून महाराज म्हणतात, अरे तुझे अंतःकरण जर शुद्ध नाही तर मग काशी आणि गंगा तुला काय करतील. त्याप्रमाणे कुच्चर दाना बाहेर अपक्व असतो, त्याप्रमाणे तो आधनात टाकला तरी तसाच राहतो. त्याचा पाखर सोडणे म्हणजे तो शिजत नाही. कुच्चर, कुच्चीर, कुच्चीर आपल्या भाषेत कुच्चीर म्हणते ना. काही जर शिजायला टाकलं, आपलं शिजायला डाळ करायची असली तर काही कुच्चर राहते ना बाजूला, मग ते बाजूला काढावं लागत आहे ना. ते भिजतही नाही आणि शिजायला टाकल्यावर कुच्चर कुच्चर. तसं जर अंतःकरण शुद्ध नसलं तर मग गंगेत बुडावला काय, चंद्रभागेत बुडावला काय, नर्मदेत नेऊन बुडावला काय, काय परिणाम काय होणार आहे. हा, तसं एक कुचाराचं. आता रात्रभर पाण्यात राहतो पण काही होतंय का त्या कुचाराला. आणि शिजायला टाकल्यावर तर मग आतनं तरी शिजत नाही, म्हणजे काय आतून दृष्टांत येतो कुचाराचा.
दृष्टांत काय साधे राहत आहे का तुकाराम महाराजांचे? मग का आता अपरिपक्व आहे ना, हा अंतःकरण पक्व नाही ना. ज्या खळामध्ये हरिविषयीचा भाव नाही, खळ म्हणलंय त्या अशांना काय म्हणलं, खळ. याचं अंतःकरण शुद्ध नाही. मग आता ज्या ज्या मंडळींनी जगद्गुरु तुकोबारायांना त्रास दिला ते परमार्थच करत होते ना. हं. त्रास परमार्थ करणाऱ्यांनी दिला का बिगर करणाऱ्यांनी दिला? करणार आहे. विठ्ठल पंतांना जो त्रास झाला, हे शास्त्री पंडित हे तर मग परमार्थ करणारीच आहे ना. हा मग येणे का त्रास दिला जगद्गुरु तुकोबारायांना? समजून घ्यायचं, अंतःकरण सुद्धा नाही ना. नाही. वरून तर किती बी त्यांचं काय आता शास्त्री पंडित म्हणले वर तर काय विचारायचं नाही का, पण अंतःकरण सुद्धा नाही ना. अंतःकरण सुद्धा नाही महाराज. अंतःकरण शुद्धीचा विषय पाहायलाच भेटत नाही कुठं सध्या. तर एक ठराविक परंपरा सोडल्या, गुरु परंपरा, तर अंतःकरण शुद्धीचा विषय बाजारात भेटतच नाही. तो दुर्मिळचा. नुसतं वर चालू आहे नाही का, वरपंग चालू आहे, बहिरंग चालू आहे. किती कवी विद्वान शास्त्र सांगतील, पण अंतःकरण शुद्धी नाही. अंतःकरण शुद्धी नाही महाराज. द्रवलं पाहिजे अंतःकरण, द्रवलं पाहिजे. कथा सांगता सांगता द्रवलं पाहिजे, ऐकता ऐकता द्रवलं पाहिजे, भजन करता करता अंतःकरण द्रवलं पाहिजे. हीच देवाची कृपा आहे ना. नाथ महाराज काय म्हणले, आयशे अष्ट सात्विक भाव होता देव कृपा करी. ही देवाची कृपा आहे ना खरी. भाव तयार झाला पाहिजे. म्हणून खळामध्ये हरिविषयीचा भाव नाही, त्याला टिळे माळा हे परमार्थीचे बाहेर बसेने काय करतील. मग टपुऱ्या माळा घातल्या 10-20, टिळे लावले. हे बाह्य रंग याचं खंडन नाही करायचं महाराजांना. उलट ते सांगतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का ते खंडन कसं करतील महात्मा? कधी कोणत्या याचं खंडन नसतो करत, याचा दुरुपयोग जे लोक करतात ना, मग हे सगळं घालून काही लोक खिशी कापितात ना. सप्त्यामध्ये किती दागिने जातात बायांचे, कोण चोरीचं? मग मोठ्या कार्यक्रमात बायांचे दागिने चोरीला जाते ना, कोण चोरीचं? मग कोणीतरी चोरीला शिव जाते का? क्षेत्राच्या ठिकाणी चोऱ्या होत्या, आषाढीमध्ये किती चोऱ्या होत्या, काही तपास नाही. ते बी लय माळ घालेलच असतात. हा, संशयित येणार नाही इतके कडाक मध्ये असतात. आपल्यापेक्षा 2 माळा जास्त असतात. कपडे ती काय काय काय, पण अंतःकरणाचा काय भाव आहे? आतून काय त्यांचं लक्ष कशावर आहे? भजनाकडे. त्याचं खंडन करायचं नाही महाराजांना. वरपंग भक्तीचं खंडन करायचंय महाराजांना. काय काशी करीती गंगा भितरी सांगा नाही तो आधनी कुसर बाहेर तैसा नाही रसा पाकाशी. काय टिळे करीती माळा भाव खळा नाही तया. अरे जर भाव नसेल तर या निश्चित वरपंग हे बहिरंग लक्ष नाही काही, आणि काही अंतरंग लक्ष नाही. काही बहिरंग साध नाही परमार्थाचे, काही अंतरंग साधन नाही. पावित्र्याच्या दृष्टीने त्याची गरज आहे ना. त्यांना भाव निर्माण होतो. एक लक्षण आहे पवित्रतेचं, साधुतेचं. पण नुसतं तेवढ्यावर भागत नाही, अंतरंग सुद्धा पवित्र पाहिजे. अंतःकरण जर निर्मळ असलं, चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काही.
बरोबर आहे का नाही? बोध कुठं ठसतो? चित्त इतकं शुद्ध पाहिजे ना, इतकं शुद्ध पाहिजे ना. काय सांगावं आता परमार्थाचं. ते प्रेम काही वेगळंच असतं महाराज. जावी त्याच्या वंशाच्या वाकडे. नुसती आठवण जरी आली ना, आठवण ती अंतःकरण भरून येत असतं. अशा शुद्ध चित्तामध्ये तो बोध ठसत असतो. साधू बोध झाला नरोनिया ठेला ठाईचा मोराला. तो मुरलीवर खरी मजा असते परमार्थामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, केळे काय केळे करीती माळा भाव खळा नाही तया. तुका म्हणे प्रेमावीन अवघा बोल भुंकेशीन. भुकत कोण आता? कुत्र. अवघड संतांना काय असं काही भीती नाही वाटत. तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर प्रेमा वाचून बोलणे हे कुत्र्याची भुंकणे त्यापासून सर्व शिनच आहे ना. कोरडा व्याजांचा जर ऐकला ना, कोरडा ते डोकं फुटायला होतं माहिती. कोरडा व्याजांचा म्हणजे काय ते मग महाराजांचं काय केले. त्या एखादं कीर्तन असेल, प्रवचन असेल, कथा असेल, काय ते असेल, त्याचे जर प्रेम असलं तर सर्व समोरची माणसं अंत त्यांना मग आठव नाठव गेला भाव नाही का. आणि जर लईच नुसतं वरवर शब्द ज्ञान असेल, अंतःकरणात प्रेम नसेल तर असं वाटतं कधी मिठं संपन्न नाही का. म्हणजे असं आहे. आणि त्याच समोरच्यावर परिणाम नाही होत, काही करमणूक होईल फक्त, परिणाम होत नाही. पूर्वी 2-2, 3-3, 4-4 तास कीर्तन चालायचे नाही का. श्रुती जे भानावर नव्हते राहत. नारंगिरी महाराज विधीच होते ना. रामदास बाबांचं काल्याचं कीर्तन 4 तास चालायचे. बाबा श्रीपाद बाबा समोर येऊन हात जोडायचे, आता बाबा बाद झाला, हा आता आवरीतच म्हणले. आणि पुन्हा एखादी गवळण निघालं की गेले ती विधी अवस्थेमध्ये. म्हणजे प्रेम आहे ना. प्रेम आहे मला. प्रेम फार प्रधान आहे भक्तीमध्ये. म्हणून काय करीती काशी. आता इथं काशीचं खंडन नाही बर का, इथं गंगेचं खंडन नाही. तीर्थाला तर महत्व साधू मुळच आलंय ना. जर अंतःकरण शुद्ध नसलं तर काय काशी करीती गंगा भितरी सांगा नाही तो. आधनी कुतर बाहेर तैसा नाही रसा पाकाशी. काय टिळे करीती माळा भाव फळा नाही त्या. तुका म्हणे प्रेमाविन अवघा बोले भुंके शीन. तर महाराजांनी लईच मोठी उपमा दिली त्यांना. असं जर कोणी असं म्हणलं तो काय करतो, अवघा भुंके. त्याचं बोलणं म्हणजे कसं म्हणले, अवघा बोले भुंके शीन अवघी अधनी कुसर बाहेर तैसा नाही रसा पाकाशी. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.